महत्त्वाचा पार्टनरशिप अकाउंट्स. मी असिस्टंट प्रोफेसर गायकवाड पी.व्ही. आज आपण बहुतांश पार्टनरशिप अकाउंट्स आणि त्यामध्ये न्यू पार्टनर एंट्री आणि नवीन रेशो कसा काढायचं याची थिअरी आणि आज आपण प्रॅक्टिकल शिकणार आहोत. तर या ठिकाणी आज आपण पाहणार आहोत पार्टनरशिप अकाउंट. तर पार्टनरशिप ॲक्ट 1932 सेक्शन 4 ऑफ द इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932 त्यामध्ये डेफिनेशन दिलेले आहे. पार्टनरशिप म्हणजे काय? डिफाईन अ पार्टनरशिप ॲज पार्टनरशिप इज द रिलेशन बिटवीन पर्सन who have agreed to share the profit of a business carried on by all or any one of them acting for all. याचा अर्थ असा आहे मित्रांनो, पहा पार्टनरशिप म्हणजे काय? दोन किंवा दोनापेक्षा जास्त व्यक्ती एखाद्या व्यवसायासाठी किंवा बिझनेससाठी एकत्र येतात आणि पण या ठिकाणी एक महत्त्वाचा भाग आहे की जो बिझनेसमध्ये प्रॉफिट होतो तो त्यांनी आणलेल्या कॅपिटलप्रमाणे तो प्रॉफिट ते वाटून घेतात. याला आपण शेअर द प्रॉफिट ऑफ बिझनेस कॅरीड ऑन बाय ऑल ऑर एनी वन ऑफ देम ॲक्टिंग फॉर ऑल. आणि ते वाटून घेतात आणि त्यानंतर त्यांच्यापैकी एक किंवा ते सर्वजण त्या बिझनेसचा कारभार पाहतात. म्हणून पुन्हा एकदा डेफिनेशन पाहूया आपण. पार्टनरशिप इज द रिलेशन बिटवीन पर्सन हू हॅव ॲग्रीड टू शेअर द प्रॉफिट ऑफ ए बिझनेस. म्हणजे जो बिझनेसला भविष्यात जो प्रॉफिट होणार आहे ते त्यातला जो प्रॉफिट आहे ते प्रत्येकाच्या कॅपिटलच्या प्रमाणे ते एकमेकात वाटून घेतील आणि त्याशी ते सहमत असतील आणि त्याचबरोबर ते काम करतात. पार्टनर हू एंटर इन टू सच रिलेशनशिप्स आर इंडिव्हिज्युअली कॉल्ड पार्टनर्स. मग या ठिकाणी पार्टनर्स कोणाला म्हणावं? तर पार्टनर ज्याला म्हणावं की जे दोन किंवा दोनापेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येतात. पण पूर्वी जर जुन्या फर्ममध्ये दोन व्यक्ती असेल आणि पुन्हा नव्याने त्या रिलेशनशिपमध्ये एखादा नवीन पार्टनर ॲड होतो त्याला आपण पार्टनर असं म्हणतो किंवा एखादी नवीन व्यक्ती त्यामध्ये येते त्याला आपण काय म्हणतो? पार्टनर असं म्हणतो. सो त्याला पार्टनर्स असं म्हणतात. आणि सगळ्याला मिळून अँड कलेक्टिव्हली ॲज अ फर्म आणि सगळ्याला मिळून काय म्हणतात? एक फर्म असं म्हणतात. म्हणून फर्ममध्ये पार्टनर असतात आणि सर्व पार्टनर मिळून काय असते? एक फर्म. अँड द नेम अंडर विच देअर बिझनेस इज कॅरीड ऑन इज कॉल्ड द फर्म. आणि म्हणून त्याला एक नाव देतात आणि त्या नावालाच आपण काय म्हणतो? फर्म असं म्हणतो. पुढे पाहणार आहोत इसेन्शियल्स कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ पार्टनरशिप. पार्टनरशिप बनण्यासाठी त्याची वैशिष्ट्ये काय आहेत ते आपण पाहणार आहोत. देअर मस्ट बी 2 or more पार्टनर्स. या ठिकाणी दोन किंवा दोनापेक्षा जास्त पार्टनर्स असायला हवेत. देअर मस्ट बी ॲन ॲग्रीमेंट. त्याच्यामध्ये ठराव किंवा एक करार झाला पाहिजे. द ॲग्रीमेंट मस्ट बी टू शेअर द प्रॉफिट ऑफ ए बिझनेस. करार किंवा ठराव हा त्यांच्या प्रॉफिटच्या संदर्भात असतो. द बिझनेस मस्ट बी कॅरीड ऑन बाय ऑल. बिझनेस सर्व मिळून सांभाळतात किंवा त्यांच्यापैकी एक जण सांभाळतो. म्हणून द बिझनेस मस्ट बी कॅरीड ऑन बाय ऑल ऑर एनी वन ऑफ देम ॲक्टिंग फॉर ऑल. तर या ठिकाणी पुढचं टॉपिक आहे. काही प्रोव्हिजन दिलेले आहेत रिलेटिंग टू द पार्टनरशिप अकाउंट. तर एकूण प्रोव्हिजन या ठिकाणी 5 दिलेले आहेत. एव्हरी पार्टनर ऑफ द फर्म इज एंटायटल्ड टू शेअर द प्रॉफिट ऑर लॉसेस इक्वली. जो कोणी नवीन पार्टनर येईल किंवा जे 3 पार्टनर असतील झालेला प्रॉफिट त्यांनी समान पद्धतीने किंवा त्यांच्या रेशोने वाटून घेतला पाहिजे. नो पार्टनर ऑफ द फर्म इज एंटायटल्ड टू एनी इंटरेस्ट ऑन हिज कॅपिटल. त्याने बिझनेसमध्ये जे येताना म्हणजे ॲडमिट होताना जे कॅपिटल आणलेलं आहे ते कॅपिटलवरती त्यांना कोणत्याही प्रकारचं व्याज मिळणार नाही. नो इंटरेस्ट इज टू बी चार्ज बाय द फर्म ऑन द ड्रॉविंग ऑफ द पार्टनर्स. एखाद्या वेळेस पार्टनरने स्वतःच्या कामासाठी उचल किंवा त्याला आपण ड्रॉविंग असं म्हणतो त्याने जर घेतलं तर त्यावरती कोणत्याही प्रकारचं व्याज आकारलं जाणार नाही. अ पार्टनर इज एंटायटल्ड टू इंटरेस्ट ॲट द रेट ऑफ 6% per annum for the any loans or advances made by him. त्याने एखादं कर्ज घेतलं असेल किंवा ॲडव्हान्सेस घेतला असेल तर त्यावरती 6% वर्षाला व्याज आकारलं जाईल. एव्हरी पार्टनर ऑफ द फर्म इज अ जॉईंट ओनर ऑफ द पार्टनरशिप प्रॉपर्टी. जी प्रॉपर्टी असते त्या प्रॉपर्टीचा हा संयुक्त भागीदार असतो. इज एंटायटल्ड टू ॲन इक्वल शेअर इन द प्रॉपर्टी.
अकॉर्डिंग टू द सेक्शन 14, म्हणजे समानतेने त्या प्रॉपर्टीमध्ये सर्वांचा सहभाग असतो. पुढचा भाग आहे महत्त्वाचा, की या ठिकाणी आपल्याला अकाउंटचा प्रॉब्लेम सोडताना सर्वात महत्त्वाचं आहे ॲडमिशन ऑफ पार्टनर. आपण मागच्या स्लाइडमध्ये पाहिलेलं आहे. व्हेन अ न्यू पार्टनर इज ॲडमिटेड इन ॲन एक्झिस्टिंग पार्टनरशिप फर्म, म्हणजे एखादी जुनी पार्टनरशिप फर्म असते आणि त्यामध्ये नवीन एखादा पार्टनर ज्यावेळेस ॲड होतो त्याला आपण ॲडमिशन ऑफ पार्टनर असं म्हणतो. म्हणून पार्टनरशिप फर्म इट इज कॉल्ड ॲज ॲडमिशन ऑफ पार्टनर. जनरली अ न्यू पार्टनर इज ॲडमिटेड वेन द फर्म इज नीड ऑफ ॲडिशनल कॅपिटल. सर्वसाधारणपणे जेव्हा एखाद्या फर्मला भांडवलाची कमतरता जाणवते किंवा त्या फर्मचं एक्सपान्शन करायचं असतं त्यावेळेस नवीन पार्टनरची गरज असते आणि नवीन येणारा पार्टनर हा भांडवल पैशाच्या स्वरूपात म्हणजे कॅशच्या स्वरूपात किंवा एखादी वस्तू घेऊन येतो. म्हणून नवीन पार्टनरची गरज असते. किंवा जे नवीन पार्टनर्स असतात कामाचा लोड प्रचंड असतो कारण स्पर्धा आहे, त्यासाठी काही स्किलयुक्त माणसं असायला हवेत किंवा जो वर्कलोड असतो तो कमी होण्यासाठी म्हणून रिड्यूस द वर्कलोड ऑफ द एक्झिस्टिंग पार्टनर. किंवा एखादा व्यक्ती रिटायर झाला असेल त्या पार्टनरशिपमधला किंवा एक्सपायर जर झाला असेल तर त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन पार्टनरची ॲडमिशन होणं गरजेचं आहे. म्हणून ॲडमिशन ऑफ पार्टनर इन्व्हॉल्व द फॉलोइंग स्टेप्स. जर पार्टनरचं ॲडमिशन जर करायचं असेल किंवा प्रवेश करायचा असेल तर काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत, काही स्टेप महत्त्वाच्या आहेत. तर या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी बदल होतो. तर पहिला आहे प्रॉब्लेम सोडताना ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कॅल्क्युलेशन ऑफ न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो. जेव्हा नवीन पार्टनर एंट्री करणार आहे त्यावेळेस जे जुने भागीदार आहेत किंवा पार्टनर्स आहेत त्यांचा जो रेशो असतो तो एक रेशो आणि त्यांसाठी जो नवीन पार्टनर येतो त्यासाठी एक न्यू रेशो तयार करावा लागतो. त्याला कॅल्क्युलेशन ऑफ न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो असं म्हणतात. तर बॅलन्स शीटमध्ये काही बदल होतो का, तर याचं उत्तर सुद्धा अर्थातच हो आहे. त्यामध्ये रिव्हॅल्युएशन ऑफ ॲसेट्स अँड लायबिलिटीज, म्हणजे ॲसेट अँड लायबिलिटीजचं सुद्धा रिव्हॅल्युएशन करावं लागतं. गुडविलमध्ये बदल होतो का, तर येस, तर गुडविलचं सुद्धा व्हॅल्युएशन करावं लागतं. चौथं, कॅपिटलमध्ये सुद्धा ॲडजस्टमेंट करावी लागते. आणि जो न वाटलेला प्रॉफिट आहे ज्याला आपण अनडिस्ट्रीब्युटेड प्रॉफिट आणि लॉस असं म्हणतो त्याची सुद्धा आपल्याला ॲडजस्टमेंट करावी लागेल. आता या ठिकाणी ज्यावेळेस नवीन पार्टनर हा प्रवेश करतो तर त्यावेळेस कॅल्क्युलेशन करावं लागतं न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशोचं. म्हणून व्हेन न्यू पार्टनर इज ॲडमिटेड इन टू द बिझनेस ऑल ओल्ड पार्टनर्स ऑर एनी वन ऑफ द ओल्ड पार्टनर्स हॅव टू सॅक्रिफाईस पार्ट ऑफ देअर शेअर ऑफ प्रॉफिट इन फेवर ऑफ न्यू पार्टनर्स. इथे महत्त्वाची गोष्ट आहे की ज्यावेळेस एखादा नवीन पार्टनर त्या फर्ममध्ये प्रवेश करतो त्यावेळेस जुने जे पार्टनर्स आहेत त्यांना आपल्या प्रॉफिटचा म्हणजे ज्यांचा प्रॉफिटमधील जो त्यांचा शेअर्स आहे त्या गोष्टीचा त्याग करावा लागतो आणि त्याच्यातला काही भाग नवीन पार्टनरला द्यावा लागतो. म्हणून ही कन्सेप्ट महत्त्वाची आहे, कॅल्क्युलेशन ऑफ न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो. मग इथे फॉर्म्युला दिलेला आहे, तुम्हाला उदाहरणात पाहायचं आहे. न्यू रेशोचा फॉर्म्युला काय, न्यू रेशो इज इक्वल टू ओल्ड रेशो इंटू रिमेनिंग शेअर्स. प्रॉब्लेम सोडताना तुम्हाला प्रॉब्लेममध्ये ओल्ड रेशो दिलेला असतो, तुम्हाला रिमेनिंग शेअर्स हे काढायचे आहेत. रिमेनिंग शेअर्स कसे काढायचे आहेत ते तुम्हाला मी पुढच्या स्लाईडमध्ये सांगतो. म्हणून पुन्हा एकदा फॉर्म्युला पहा, न्यू रेशो इज इक्वल टू ओल्ड रेशो इंटू रिमेनिंग शेअर्स. त्यानंतर सॅक्रिफाईस रेशो कसा काढायचा, कारण सॅक्रिफाईस रेशो सुद्धा महत्त्वाचा आहे. सॅक्रिफाईस रेशो इज इक्वल टू ओल्ड रेशो मायनस न्यू रेशो. म्हणून हे दोन रेशो महत्त्वाचे आहेत किंवा जर कॅल्क्युलेशन ऑफ न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो. म्हणून या ठिकाणी त्याला ओल्ड रेशो असं म्हणतो आफ्टर द ॲडमिशन ऑफ न्यू पार्टनर. दुसरा आहे व्हेन न्यू पार्टनर परचेस हिज शेअर्स ऑफ प्रॉफिट फ्रॉम ओल्ड पार्टनर्स इक्वली. आणि एक्झाम्पल तिसरा आहे व्हेन न्यू पार्टनर परचेस हिज शेअर ऑफ प्रॉफिट फ्रॉम ओल्ड पार्टनर्स इन पर्टिक्युलर रेशो. या तीन प्रकारचे एक्झाम्पल आपण पुढे पाहणार आहोत. पहिलं प्रॉब्लेम आहे ते पहा, अनिल and Vishals are partners sharing profits in the ratio of 3:2. म्हणजे अनिल आणि विशाल्स हे पार्टनर्स आहेत आणि त्यांनी प्रॉफिट शेअर केलेला आहे 3:2. दे ॲडमिटेड सुमित, त्यांनी नवीन एका व्यक्तीला
प्रवेश दिलेला आहे ॲज अ न्यू पार्टनर फॉर 1/5 शेअर्स. म्हणजे या 3 आणि 2 हा जो रेशो आहे याच्यापैकी सुमितला त्यांनी 1/5 किंवा 1/5 शेअर्स द्यायचं ठरवलेलं आहे भविष्यामध्ये. कॅल्क्युलेट न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो ऑफ अनिल, विशाल अँड सुमित. मागे तुम्ही पाहिलेले 2 फॉर्म्युले दिलेले आहेत. आपण एक न्यू रेशो कसा काढायचा आणि दुसरा महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगितली होती की रिमेनिंग शेअर्स कसे काढायचे. म्हणून प्रॉब्लेम सोडताना एक गोष्टीकडे लक्ष द्या. पहिला भाग आहे सुमित शेअर्स किती आहे 1/5 आहे. ही गोष्ट तुमच्या लक्षात येईल. प्रॉब्लेममध्ये आहे 1/5. आता रिमेनिंग शेअर्स कसे काढायचे, तर रिमेनिंग शेअर्स काढताना लेट टोटल प्रॉफिट हा 1 मानायचा. लेट टोटल प्रॉफिट किती मानायचा 1. म्हणून पहा रिमेनिंग शेअर बरोबर 1 हा 1 घेतला. त्यातून सुमितचे जे शेअर्स आहेत ते वजा करायचे. 1 - 1/5 बरोबर किती राहिले 4/5 म्हणजे 4/5 एवढे शेअर राहिलेत. म्हणून रिमेनिंग शेअर्स याचा अर्थ असा होतो की एक संपूर्ण प्रॉफिट 1 गृहीत धरला आणि त्यातून सुमितचा 1/5 दिला आणि रिमेनिंग शेअर राहिले 4/5. मग आता आपल्याला अनिलचे न्यू शेअर काढायचे आणि विशालचे न्यू शेअर्स काढायचे. मग आता अनिलचे आणि विशालचे न्यू शेअर काढत असताना आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे रिमेनिंग शेअर्सवरती जास्त कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. आणि न्यू शेअर्स किती आहेत पहा इथे आहे. प्रॉब्लेममध्ये दिसतं तुम्हाला 3:2. दोन्हीची बेरीज किती केली, बेरीज केली तर 5 आली. 5 पैकी 3 अनिलचा शेअर्स आहे आणि 5 पैकी 2 हा विशालचा शेअर्स आहे. म्हणून अनिल्स न्यू शेअर इथे दिसते 3/5 ऑफ 4/5. म्हणजे याचा अर्थ असा आहे पहा 3/5 ऑफ 4/5 याचा तुम्हाला गुणाकार करायचा आहे. सरळ गुणाकार जर केला 3 × 4 बरोबर 12 आणि 5 × 5 बरोबर किती आले 25. तसंच पुन्हा विशालचे न्यू शेअर घ्यायचे आणि रिमेनिंग शेअर बरोबर त्याचा गुणाकार करायचा. किती आहे 2/5 त्याचा गुणाकार किती बरोबर करायचा आहे रिमेनिंग शेअर्स बरोबर 4/5 बरोबर 8/25. म्हणून मग आता इथे जर लक्षात येतं तुमचा अनिलच्या वाट्याचा शेअर्स जो आहे किंवा अनिलचा वाट्याचा जो प्रॉफिट आहे तो आहे 12 आणि विशालच्या वाट्याचा जो प्रॉफिट आहे तो आहे 8. 12 आणि 8 20. म्हणजे 25 पैकी जर 20 अनिल आणि विशालच्या वाटेला गेले तर 25 मधून 20 वजा जर केले तर खाली जे शिल्लक राहील म्हणजे उदाहरणार्थ सुमितच्या वाटेला किती येतील 5. म्हणून न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो ऑफ अनिल, विशाल अँड सुमित विल 12 as 8, 8 as 5. म्हणजे 12 8 8 as 5 हा नवीन रेशो येतो. न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो ऑफ अनिल, विशाल अँड सुमित विल बी 12 8 5. म्हणून हा प्रॉब्लेम तुम्हाला जर कळला नसेल तर मी पुढचा तुम्हाला प्रॉब्लेम सोडून देतो, त्याकडे नीट लक्ष द्या. मागे एक एक्झाम्पल पाहिले, आता आपण दुसरे एक एक्झाम्पल पाहूया. ते एक्झाम्पल आहे पहा. एक्स अँड वाय आर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 2:1. झेड इज ॲडमिटेड विथ 1/4 शेअर इन फ्युचर प्रॉफिट. फाइंड आउट न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो. ह्याच्या स्क्रीनमध्ये तुम्हाला एका बाजूला हा जो प्रॉब्लेम दिसतो तो आपण या ठिकाणी सोडणार आहोत. हा प्रॉब्लेम सोडताना नेहमी आपल्याला गृहीत धरावं लागेल लेट टोटल प्रॉफिट 1. म्हणजे टोटल प्रॉफिट आपण गृहीत धरलेला आहे 1. म्हणजे 1 पैकी एक्स अँड वाय आर पार्टनर्सचा जो रेशो आहे 2:1 आहे. त्यापैकी आपल्याला हा प्रॉब्लेम सोडताना नेमकं आपल्याला काय करायचं तर या ठिकाणी एक्स आणि वायचा रेशो आहे 2:1 आणि त्यामध्ये झेडला 1/4 शेअर भविष्यामध्ये आपण देणार आहोत. तर हा प्रॉब्लेम सोडताना आपल्याला या ठिकाणी न्यू रेशो कॅल्क्युलेट करायचा आहे. म्हणून आपण या ठिकाणी पाहूया शेअर ऑफ प्रॉफिट गिव्हन झेड.
किती दिलेला आहे 1/4. या ठिकाणी 1/4 दिलेला आहे. म्हणजे पहा लेट टोटल प्रॉफिट आपण 1 मानलेला आहे. शेअर ऑफ प्रॉफिट गिवन टू झेड किती आहे 1/4 आहे. म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी प्रॉब्लेममध्ये आपल्याला रिमेनिंग शेअर्स काढायचे आहेत. मग रिमेनिंग शेअर्स काढताना रिमेनिंग शेअर्स या ठिकाणी काढू आपण रिमेनिंग शेअर्स. बरोबर. तर असं उदाहरण करताना तर आपण टोटल प्रॉफिट गृहीत धरलेला आहे 1. त्यातून मायनस करायचं आपल्याला जो झेडला दिलेला आहे किती दिलेला आहे 1/4. बरोबर. बाकी जी आहे ती किती आहे 3/4 आहे. म्हणजे आता रिमेनिंग शेअर्स किती आलेत 3/4 म्हणजे 3/4 हा रिमेनिंग शेअर्स आलेला आहे. न्यू रेशो काढताना त्याचा एक फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला इथे लिहितो मी. न्यू रेशो बरोबर ओल्ड रेशो इंटू रिमेनिंग शेअर्स. आता रिमेनिंग शेअर्स मध्ये आपल्याला माहिती आहे रिमेनिंग शेअर्स किती आहेत. या ठिकाणी 3/4 या ठिकाणी रिमेनिंग शेअर्स आहेत. मग या ठिकाणी एक्स कॅल्क्युलेट करताना पाहूया. एक्सचा जो तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये दिसतो एक्सचा रेशो आहे 2. म्हणजे किती पैकी आहे 3 पैकी आहे. त्याचा गुणाकार रिमेनिंग शेअर्स बरोबर करायचा आहे. सरळ गुणाकार करायचा आहे. म्हणजे 2 गुणिले 3 बरोबर या ठिकाणी आले 6 आणि 4 गुणिले 3 बरोबर या ठिकाणी आलेले 12. म्हणजे 12 पैकी एक्सच्या वाट्याला नवीन शेअर जे आलेले आहेत ते 6. त्यानंतर तसंच आपण या ठिकाणी काढणार झेडचे एक्स नंतर काढणार आपण वायचं सुद्धा वायचा रेशो तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये दिसत असेल किती आहे 1. म्हणजे 3 पैकी 1 रिमेनिंग शेअर्स या ठिकाणी घेतलेत आणि याचा गुणाकार जर केला तर आपल्या लक्षात येईल किती आहे 3/12. आता या ठिकाणी एक्स आणि वायच्या वाटेला किती आलेत. एक्सच्या वाटेला 6 आणि वायच्या वाटेला 3. 6 आणि 3 9 म्हणजे 12 पैकी 9 जर यांच्या वाटेला गेले असेल तर याचा अर्थ असा आहे तर झेडच्या वाटेला किती तर 12तून 9 वजा केले तर झेडच्या वाटेला किती येतात 3 येतात. म्हणून या ठिकाणी आपण पाहूया. या ठिकाणी जर पाहिलं तर न्यू रेशो किती आलाय एक्सचा 6 वायचा 3 आणि झेडचा 3. याचाच अर्थ आपण न्यू रेशो या ठिकाणी कॅल्क्युलेट करूया. न्यू रेशो बरोबर 6/3 आणि 3/3 हा न्यू रेशो अशा पद्धतीने आपण कॅल्क्युलेट केलेला आहे.